संघ झालेले, पण खेळाडूंच्या प्रेमापोटी माननीय श्री हनुमान शेठ पाटील यांनी दोन्ही संघांना संधी दिली. उपशाखा प्रमुख शिवसेना शिंदे गटात योगेश आणि सत्यवान दोन फलंदाज तुम्ही पाहू शकता. तिसगाव 40+ संघाच्या मार्फत सत्यवान तुम्ही पाहू शकता लेफ्ट हँड फलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. आडोली 40+ संघाने नाणेफेकी जिंकत असताना आणि याच दरम्यान आगमन झाले आमचे एजी SP पॅनलचे अजून एक प्रमुख पंच एजी आणि सातत्याने चांगली कामगिरी राहिली एजी यांची. एजी या नावाने सुप्रसिद्ध असलेले पंच. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता सत्यवान आणि नॉन स्ट्राईकला येते योगेश. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर कोण आहे बॉलर? आडोली 40+ संघाचा कुठलाही प्रतिनिधी असले तर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा, जेणेकरून आम्हाला गोलंदाजांची नावं समजतील, बॅट्समनची नावं समजतील. सुनील भाने तुम्ही पाहू शकतात. सुनील भाने गोलंदाजीच्या मार्कवर. आडोली संघ म्हटलं तर नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे या संघाची रेग्युलर फॉर्मॅटमध्ये, 40+ फॉर्मॅटमध्ये. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारा राहुल पाटील यांचा बैल तुम्ही पाहू शकता मथुर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने आपलं नाव लौकिक केलेला असा सर्वात वेगवान धावणारा जर कोण असेल तर मथुर. तर सामन्याला सुरुवात होते. पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता नितीन आणि त्याचप्रमाणे एजी SP पॅनलचे प्रमुख पंच. सामन्याला सुरुवात सत्यवान स्ट्राईकवर आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे सुनील भाने. क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं. पप्पू भाने तुम्ही पाहू शकता यष्ट्यांच्या मागे. गेल्याच वर्षी पप्पू भाने यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून मोटरसायकल मिळाली. त्यांच्या स्वप्नातील बाईक त्यांच्या घरी आली. तर सामन्याला सुरुवात. फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या सामन्यात देखील निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. या सामन्यात देखील निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. सुनील भाने पुढील चेंडूसाठी सज्ज. यावेळी स्लॉट मध्ये होता आणि चेंडू पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट 6 धावांसाठी. पहिला फटका माझा फसला, पण यावेळी बॅटचं प्रॉपर कनेक्शन करत असताना चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. षटकार. डीप मिड विकेटच्या दिशेने लगावलेला हा देखणामय फटका सत्यवान यांच्या बॅट मधून. पुढील चेंडू सज्ज पुन्हा एकदा सत्यवान यांच्या बॅट मधून आणि येणारा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. आणि यावेळी क्षेत्र निवडलंय तर लॉंग ऑफच्या दिशेने. एक सुरक अशी फलंदाजी. मागच्या सामन्यात बघितलं की दोन्ही संघ धाव्यांसाठी संघर्ष करत होता, पण यावेळी सत्यवान यांनी बॅक टू बॅकचे 2 चेंडू षटकार लगावत सामन्याचे सूत्र पूर्णपणे आपल्या हाती घेतले. आणि तिसरा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पण पंच एजे आम्हाला काहीतरी इशारा करतायत की निर्धाव चेंडू असेल हा. त्यामुळे 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडूवर षटकार. धावसंख्या आहे ती 12. चांगली सुरुवात तिसगाव संघ. यावेळी ऑन साइडला चेंडू खेचून काढला. 1 धाव कंप्लीट. डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. चेंडू खाली आल्याने 1 धावावर समाधान मानावा लागला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 13. आणि या षटकातील शेवटचा चेंडू खेळायला मिळाला. तो फलंदाज योगेश यांना बराच वेळ स्ट्राईक साठी तडफडत होते, पण यावेळी अखेरच्या चेंडूवर स्ट्राईक मिळाले आणि गोलंदाजी सज्ज आहेत ते सुनील. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतात. विकेट घेतात की षटकार येतोय पाहूयात. यावेळी कट करायचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 13. बॅक टू बॅक 2 षटकार लगावत सत्यवान यांनी सामन्याचे पूर्णपणे सूत्र आपल्या हाती घेतले. 13 धावा
धावफलकावर लागले आहेत आणि सर्वच्या सर्व धावा या सत्यवान यांच्या खात्यामध्ये आहेत. आणि आता गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतील ते आडिवली 40+ संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि ज्या खेळाडूला मागच्या वर्षी उंबारी लाईट्स मध्ये मालिकावीर म्हणून बाईक देण्यात आली असा खेळाडू पप्पू बाने पिकेन सन या संघामध्ये सुद्धा सातत्याने तालुका मधून तुम्हाला खेळताना दिसतो हा खेळाडू पप्पू बाने. आणि पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय पण संदीप चेंडू खाली होते पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना येतोय तिसरा षटकार सत्यवान यांच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 षटकार आले आणि तिन्हीच्या तिन्ही षटकार सत्यवान यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. त्या चेंडूची मागणी होते वाटतं. बघा जरा चेंडू द्या. चेंडूची मागणी होत असताना पहिल्या चेंडूवर पप्पू यांचा खरपूस समाचार घेत असताना लगावलेला षटकार आता पाहूयात. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि साधा सोप्पा झेल पकडला आणि एक विस्फोटक मोठा मासा बिग विकेट लॉस झाली होती 30 गाव 40+ संघाची. ज्या सत्यवानकडून बऱ्याच अपेक्षा होत्या त्या अपेक्षेमध्ये थोडासा कमी पडला. चांगली फलंदाजी केली 3 षटकार लगावले असं वाटत होतं की सत्यवान आता सेट झालेत आणि भरपूर धावसंख्या आपल्या संघासाठी मिळवून देतील. पण याच दरम्यान चांगला कमबॅक करत असताना पप्पू भाने यांनी चेंज ऑफ पेस केला. शॉर्ट पिच चेंडू हाताळला आणि त्याच्यावर एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला सत्यवान आणि पहिला फलंदाज बाद झालाय 19 धावसंख्येवर. आणि 1919 धावा या सत्यवान यांच्या बॅट मधून निघाले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. चांगली फलंदाजी केली पहिल्या 8 चेंडूंमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेत ते. आणि राजू आता न्यू बॅटर मैदानामध्ये गेले. वनडाऊनचे फलंदाज पप्पू बाने. पहिला चेंडू षटकार आला पण त्यानंतर कमबॅक केला. पहिला चेंडू तुझा असता तर दुसरा चेंडू माझा असं काहीतरी दाखवत असताना फलंदाजाला बाद केलंय. यावेळी समोरच्या दिशेने खेचून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आल्या आल्या सीमा रेषा पार मारलाय आणि चेंडू गेलाय षटकारासाठी आणि षटकाराने धावसंख्या झाली 25. असं वाटतंय की राजू घरातूनच सेट होऊन आलेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण करत असताना चेंडू पाठवला सीमारेषा पार. पप्पू यांच्यावर पूर्णपणे आक्रमण सुरू केले आता 30 गाव 40+ संघाने. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली होती 27. चांगली फलंदाजी ज्या मागच्या सामन्यात वडवली 40+ संघ आणि वाकलन 40+ संघ धावेसाठी संघर्ष करत होता. या सामन्यात तिसगाव संघाने दाखवून दिले की खेळपट्टी ही फलंदाजीसाठी देखील तेवढीच पोषक आहे आणि चौपेर फटकेबाजी करत असताना तिसगाव 40+ संघ. शॉर्ट पिच चेंडू यावेळी प्रचंड वेग होता चेंडूवर. कमबॅक करून दिलाय गोलंदाज पप्पू यांनी. शेवटचा चेंडू आता या षटकातील. धावसंख्या आहे ती 27. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत तरी. मागच्या सामन्यात 27 धावा या हायएस्ट स्कोर होता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय. 1 धाव कंप्लीट. 1 ने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आणि त्याच दरम्यान लेग बाईची रन असेल. आमचे पंच एजी यांनी नोंद केली की लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल. त्यामुळे धावसंख्या झाली होती त्या 28 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि फलंदाज बाद झालाय तो 1. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. तिसगाव 40+ संघाने प्रति षटक 14च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठून काढल्यात. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिला 28 धावांचं माफक आव्हान होतं. त्या धावेसाठी वाकलन संघाला सुद्धा संघर्ष करावा लागला. पण यावेळी पहिल्या 2 षटकात तब्बल 28 धावा उभारल्यात. शरद बाने नवीन गोलंदाजीसाठी सज्ज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले ते शरद. ओव्हरपिच चेंडू होता त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार षटकारासाठी आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता तब्बल
34. राजू येतो, मला तरी वाटतं घरातून सेट होऊन आलेत, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतात राजू. रब्बर बॉल क्रिकेट आहे, तुम्हाला आक्रमण करावंच लागेल. तुम्ही आक्रमण कराल तेवढ्यात जास्तीत जास्त धावा तुम्हाला मिळतील. आणि याच अनुषंगाने फलंदाजी करत असताना फलंदाज राजू यावेळी त्रिफळा चेत. पहिला चेंडू तुझ्या नावावर होता, पण हा चेंडू माझ्या नावावर आहे. कमबॅक कसा असावा, तर कमबॅक असा असावा हे शरद यांनी दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर भले मला षटकार आला, पण त्यानंतर मी यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना दाखवलंय की कमबॅक काय असतो. शरद बाने यांनी टाकलेला एक गोल्डन बॉल तरी म्हणावा लागेल या स्पर्धेमधला. त्रिफळा चित केलंय फलंदाज राजू यांना. राजू यांनी देखील खूप चांगली फलंदाजी केली. तब्बल 14 धावा कुठल्या आतापर्यंत, 2 षटकार, 1 दुहेरी धाव. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल राजू यांची सुद्धा. संघाला चांगली स्थितीमध्ये आणलंय. कमबॅक केला. तर न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते विकास. शरद पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. फुलर लेनचा चेंडू होता, बॅटवर नीट आला नाही. आता स्ट्राईकला आहेत ते योगेश आणि नॉन स्ट्राईकला गेले ते विकास. 1 धाव घेण्यात आले. धावसंख्या झाली ते आता 35. धावफलकावर धावा चांगल्या 34. आणि अपील करायचा प्रयत्न होता, पण याच दरम्यान पावतात आपण 2 धावा आल्यात आणि 2 ने धावसंख्या झाली ती 37. 2. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. त्यानंतरच्या चेंडूवर षटकार, सिंगल आणि आता येते ते दुहेरी धाव. योगेश अजूनही सलामीला आलेत. एक शांत खेळी करतात त्यांना माहिती आहे एक फलंदाज विकेटवर उभा राहिला तर धावा आपोआप होती. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, लवकर बॅट फिरवली, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 2 फलंदाजीच्या मोबदल्यात 35. शेवटचा चेंडू या षटकातील शरद यांचा 37. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फ्लिक केली. पायात चेंडू होता, फ्लिक केली. 2 धावा कंप्लीट. बॉल शोधत आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट झाल्या. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 40. 2 फलंदाजाच्या मोबदल्यात चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली तिसगाव 40+ संघाच्या मार्फत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा या धाव फलकावर लावण्यात आल्या आहेत. तर या दरम्यान शेवटचा षटक घेऊन आले ते गोविंद. गोलंदाजीच्या मार्कवर लेग स्पिन टाकलेला चेंडू, हलकासा हाताने खेळलाय चेंडू ऑफ रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट झाली. 2री धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय तो बाद. विकास यांना आत्महत्या करावी लागली. जिथे 1च धाव होती, 2री धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज झाला तो बाद. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये होते ते श्रीरंग. श्रीरंग नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकता. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेले आहेत. एक भारदार शैलीयष्टीचा फलंदाज, षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर. धावा झाल्या ते 41. 1 धाव आली आणि 2री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. विकास आउट.
आणि याच दरम्यान पंच एजी यांचा इशारा येतो तो वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 42. श्रीरंग नवीन बॅटर मैदानामध्ये. तर वाईट कॅन्सल करण्यात आला. तर निर्धाव चेंडू याच दरम्यान धावसंख्या स्थिर. धावसंख्या 41. स्लोवर पद्धतीचा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फसले श्रीरंग. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. श्रीरंग यांच्या बॅट मधून आलेले दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धाव आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून देतात ते गोलंदाज गोविंद. पुन्हा एकदा लेग स्पिन चेंडू. फुलटॉस चेंडू होता आणि चुकीला माफी नसेल मी तरी म्हणेन. आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. षटकार. यावेळी दिशा भरकटले. चेंडू फुलटॉस केला आणि फुलटॉसला चांगला प्रत्युत्तर देत असताना फलंदाज श्रीरंग यांच्या बॅट मधून येतोय तो एक संघर्षमय षटकार. षटकाराने धावसंख्या झाली होती आता तब्बल 47. चांगली धावसंख्या तरी म्हणावी लागेल मी आतापर्यंत तरी. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत. 47 धावसंख्या. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलाय चेंडू. स्ट्रॉंग अपील केले. चांगले यष्टीरक्षण आणि यष्टी चित झालेत फलंदाज श्रीरंग. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तर न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते अवी. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. धावसंख्या ती 47. एखादा मोठा फटका आला तर संघाची 50 कंप्लीट होऊ शकते. पण पाहूयात 50 कंप्लीट होते. निर्धाव चेंडू जातोय. षटकार येतोय. चौकार येतोय. एकेरी धाव. अवी न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते अवी. एक हार्ड हिटर फलंदाज. एकच चेंडू तुमच्या वाटेला आलाय. त्या एक चेंडूवर तुम्ही कशा प्रकारे उत्तर देता, ते किती धावा मिळवून देतात ते आपल्या संघासाठी ते पाहूयात. रनअप मध्ये थोडेसे फ्लंबिंग झाले त्यामुळे डेड बॉलचा इशारा. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 47. यावेळी स्लो केलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजीने चांगला कमबॅक म्हणावा लागेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज गोविंद यांचा. धावा झाल्या त्या 47. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये म्हणजे 12च्या सरासरीने तुम्हाला तब्बल 48 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील. प्रति षटक 12च्या सरासरीने 48 धावा तुम्हाला कराव्या लागतील. धावसंख्या झालेली होती 4 षटकांच्या समितीने 47. चांगली धावसंख्या उभारली मी तरी म्हणेन 30 40+ संघाने. ज्या धावेसाठी पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला 2 संघांमध्ये, पण या सामन्यामध्ये धावेंचा वेग पाहायला मिळाला 30 40+ संघाच्या मार्फत. श्रीरंग यांच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला. सत्यवन यांच्या बॅटमधून आम्हाला 3 षटकार पाहायला मिळाले. राजू यांच्या बॅटमधून 2 षटकार म्हणजे तब्बल 5 षटकार आम्हाला पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. 6 षटकार पाहायला मिळाले. श्रीरंग यांच्या बॅटमधून सुद्धा आम्हाला 1 षटकार पाहायला मिळाला. म्हणजे तब्बल 36 धावा या षटकाराने झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली 30 40+ संघाच्या मार्फत. तर 40+चा नियम आहे, जर खेळाडू कमी असेल तर तुम्ही कुठलेही खेळाडू 2 अतिरिक्त खेळाडू घेऊ शकतात. पावसाळी क्रिकेट आहे. आणि आम्हाला अपेक्षा होती की शेवटच्या षटकापर्यंत तरी संदीप गोलंदाजीसाठी येतील, पण आले नाही. पण फलंदाजीसाठी ते नक्कीच जातील कारण ऑलराऊंडर आहे संघाचे. ओम साई MTC लाईव्ह वाहिनीवर ही स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे 40+ मध्ये ही लिंक तुम्हाला आलेली आहे. ती लिंक तुम्ही शेअर करा आणि या वाहिनीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला तुम्ही विसरू नका. चांगल्या स्पर्धेचे आयोजन तुम्हाला पाहायला मिळाले. हनुमान शेठ पाटील प्रमुख आयोजक, उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गटातून
सातत्याने कार्य करते. विनोद असावे पण लाईव्ह मध्ये नसावे. चांगला विनोद केला असा. बॉलची मागणी आतापर्यंत. बॉलची तपासणी करण्यात येत आहे. फलंदाज पप्पू भाणे यांच्या मार्फत. पप्पू भाणे यांनी सुद्धा रेग्युलर क्रिकेट चांगल्या प्रकारे गाजवला आणि त्यानंतर 40+ फॉर्मॅटमध्ये वळाले. 40+ खेळत असताना आपल्या स्वप्नातील पहिली बाईक जिंकली ती पप्पू भाणे यांनी. उंबारली नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली पप्पू भाणे यांची. उत्कृष्ट कामगिरी केली. सातत्याने धावा केल्या. 2 अर्धशतक खेळी त्यांनी त्या स्पर्धेमध्ये केली आणि बॅक टू बॅक 2 50 सुद्धा मारले त्या स्पर्धेमध्ये. बॉल चेक करण्यात आलाय. गोलंदाजीसाठी सज्ज होती. मी तरी म्हणे सत्यवानात असते कारण सत्यवान सातत्याने स्ट्रायकिंग गोलंदाजी आणि स्ट्रायकिंग फलंदाजी करत असतात तिसगाव संघातून. गोलंदाजीसाठी सज्ज झाले ते सत्यवान. ज्या सत्यवानाने पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 3 षटकार खेचले तोच फलंदाज आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तिसगाव संघातील एक प्रमुख ऑलराऊंडर आणि प्रमुख खेळाडू सुद्धा आहे. पाहूयात पप्पू भाणे. हा देखील चांगला खेळाडू विस्फोटक फलंदाज आहे. संघाचा बॅकबोन आहे. तर पाहूयात येणाऱ्या 4 षटकांमध्ये 48 धावांची गरज आणि या 48 धावा कशा प्रकारे पार पाडतात ते संघ आडिवली 40+. पहिला चेंडू तेज तरा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळायचा होता. चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. संघाचा अकाउंट आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलंय ते पप्पू यांनी. आता स्ट्राईकवर आहेत ते संदीप बाणे ज्यांनी SP पॅनल मधून सातत्याने पंचांची भूमिका केली आणि उत्कृष्ट पंच म्हणून सुद्धा तुम्ही पाहू शकतात. आमचे AJ असतील, संदीप असतील, असे बरेचसे खेळाडू ते पंचांच्या भूमिकेत गेले आणि याचप्रमाणे समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक श्रींगण यांच्याकडून चूक झाली आणि त्या चुकीचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. असा वाटत होता संदीप यांच्या खेळीचा अंत होईल. एक साधा सोप्पा झेल ड्रॉप केलाय. आता या झेलची किंमत त्यांना मोजावी लागेल का तर पाहूया येणाऱ्या पुढील काही चेंडूंमध्ये. शॉर्ट पिच चेंडू. वेग होता. प्रचंड उसळी होती या चेंडूंवर. पंच तटस्थ निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 3 धावा झाल्या आतापर्यंत. प्रति षटक 12च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. तर पाहूयात आतापर्यंत 3 चेंडूवर 3 धावा झाल्या आहेत. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असतील. सत्यवान एक चालक गोलंदाज आहेत, चालक फलंदाज आहेत. एक विस्फोटक फलंदाजी केली. गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर करत आहेत. 3 चेंडू 3ची धावा झाल्या आतापर्यंत. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातारचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत फलंदाज संदीप यांना. संदीप क्रिकेट पासून थोडेसे लांब झाले कारण सातत्याने पंचांच्या भूमिकेत असतात. त्यामुळे खेळावर थोडंसं प्रेम कमी झालंय त्यांचं. पर्यायी शॉर्ट पिच चेंडू मागे जाऊन खेळायचा प्रयत्न. पंच AJ यांचे दोन्ही हात समांतर आणि येतोय तो पहिला वाईट चेंडू या इनिंग मधला आणि धावा झाल्या त्या आता 4 चेंडू 4. 4 चेंडू 4 धावा झाल्या आहेत. रोशन यांनी थोडीशी विश्रांती घेतली. नवीन ऑपरेटरला संधी देत असताना कारण अशा गोष्टी घडल्या पाहिजेत. प्रत्येकाला संधी ही आलीच पाहिजे. याच दरम्यान येतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त 4. ज्या
12 धाव्यांची सरासरी होती, त्या धावा आता थोड्याशा कमी होताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू सत्यवान यांचा. लो फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकत असताना धावसंख्या स्थिर झाली. धावसंख्या झाली होती फक्त आणि फक्त 4. हॅलो, धावा आता प्रचंड कराव्या लागतील, कारण भरपूर धावा करायच्या आहेत. देवेन यांचे फुल चेंडू, लो फुलटॉस चेंडू, मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. तिसरी धाव घेण्यासाठी होकार नकार असेल. चेंडू थोडासा हरवलाय, पावसाळी क्रिकेट आहे, तर तुम्ही 4 धावा धावून काढू शकता त्या व्यतिरिक्त नाही. आणि बघता बघता 4 धावा झालेल्या आहेत, त्यामुळे ही चौकार घोषित करण्यात येईल आणि 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 8. चेंडू गवतात कुठेही थांबला तर तुम्ही 4 धावा काढू शकतात. हा असोसिएशनचा नियम आहे, या स्पर्धेतील नियम आहे. आणि पहिला चेंडू वर 4 धावा धावत काढत असताना धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली होती आता बिनबाद 8. देवेन यांची ऍक्शन तुम्ही पाहू शकता. पूर्वीच्या काळी असे गोलंदाज थांबून गोलंदाजी करायचे, म्हणजे वेस्ट इंडिजचे गोलंदाज असायचे. त्याचप्रमाणे आता गोलंदाजी करत असताना देवेन फुलटॉस चेंडू, यावेळी चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार, षटकार. पप्पू बानेला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही, कारण पप्पू बाने यांच्याकडे सुद्धा प्रचंड अनुभव. मी आधीच म्हटलं होतं, या संघातील एक बॅकबोन म्हणजे एक प्रमुख खेळाडू पप्पू बाने. कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतात. पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या आणि त्यानंतर फुलटॉस चेंडूवर फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका लगावत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला येतो एक देखना षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 14. हळूहळू कमबॅक करत चाललेत आडिवली 40+ संघ. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. पंच एजी यांचे दोन्ही हात समांतर. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि वाईटने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती आता 15. याच दरम्यान आगमन झाले ते श्री हनुमान शेठ पाटील, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गट. सातत्याने कामगिरी दमदार आणि पुढील वर्षी नगरसेवकच्या तिकीटसाठी सुद्धा त्यांनी अप्लाय केलाय. पाहूया आता. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टिरक्षकच्या चेंडू हाताला ब्रश होत असताना एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार दिलाय. चांगला कमबॅक करून दिला आता गोलंदाजाने, कारण पप्पू बाने यांच्याकडे क्षमता आहे कधी सामन्याला कलाटणी मिळवून देण्याची. जर हा झेल झाला असता तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळाली असती तिसगाव संघाच्या बाजूने, पण पप्पू बाने यांचा झेल ड्रॉप झालाय. तर पाहूया आता या झेलची किंमत मोजावी लागेल का तिसगाव 40+ संघाला. फुलर लेनचा चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू टाकलाय. संदीप बाने मी तरी म्हणे धावेसाठी संघर्ष करताना दिसलेत या सामन्यामध्ये. संदीप बाने सातत्याने पंचांची भूमिका, चांगली कामगिरी सुद्धा राहिली पंचांमध्ये. क्रिकेटमध्ये थोडेसे लांब झालेत, त्यामुळे संदीप बाने एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. यावेळी कट केलाय, थोडेसे बॅकफुटला गेले, चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट झाले. नकार दिलाय पप्पू यांनी. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल आता 17. धावसंख्या 17. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या 17. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर सामना कदाचित 50-50 बॅलन्स होईल दोन्ही संघाच्या बाजूने.
फुलरलेचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय, विकास चेंडूच्या खाली धावतात आहे, तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धाव कंप्लीट, तिसरी धाव, स्ट्राईक रोटेट करतील का, तर फलंदाज होतोय बाद आणि तिसऱ्या धावेवर फलंदाज झाला बाद. धावसंख्या आता झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19. फलंदाज देखील बाद झाला असला तरी हरकत नाही, कारण स्ट्राईकवर असतील ते पप्पू, कारण पप्पू यांना स्ट्राईक घ्यायची होती. जास्तीत जास्त चेंडू आता पप्पू यांना खेळून काढायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 19 धावा झाल्या आहेत, अजूनही 29 धाव्यांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडूमध्ये 29 धाव्यांची गरज. पप्पू भाने यांना स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक कंप्लीट झाले. संदीप यांना स्वतःची विकेट कॅरी करावी लागली पप्पू यांच्यासाठी, कारण पप्पू सेट फलंदाज आहे. जास्तीत जास्त धावा पप्पूने आतापर्यंत केल्या आहेत. सुनील भाने न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना 12 चेंडू 29ची गरज. समीकरण अजूनही अवघड नाहीये, जोपर्यंत खेळपट्टीवर पप्पू आहे तोपर्यंत जास्तीत जास्त धावा होऊ शकतात. आणि गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि तिसरं षटक घेऊन आले ते विकास. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झाले ते विकास, ज्या विकासने सुद्धा आत्महत्या केली मागच्या इनिंगमध्ये, मागच्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. त्यात विकासवर आता विश्वास दर्शवला आहे कर्णधाराने, तिसगाव संघाच्या कर्णधाराने. हनुमान विकास सज्ज, स्ट्राईकला येते पप्पू आणि चेंडू स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये, केलाय डिपॉझिट 6 धाव्यांसाठी आणि धाव संख्या झाली ती तब्बल आता 25. अर्ध्याच्याहून जास्त लक्ष आता पार केलं. मी आधीच म्हटलं होतं पप्पू यांचा झेल ड्रॉप झालाय आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. चेंडूला काय टायमिंग केलं तुम्ही पाहू शकता. चेंडू ओव्हर पिच होता, त्याला फक्त दिशा दिली आणि चेंडू पाठवला सीमारेषे पार. यावेळी ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता, स्ट्रॉंग अपील होती, निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगला कमबॅक करून दिला विकास यांनी. पहिल्या चेंडूवर भले षटकार आला पण त्यानंतर चांगला चेंडू हाताळलाय विकास यांनी. रब्बर बॉल क्रिकेट आहे, कधी सामन्याला तुम्ही कलाटणी देऊ शकतात. क्रिकेट असा खेळ आहे की मिनिटा मिनिटाला बदलतो, कधी तुमच्या बाजूने असो तर कधी अपोजिशनच्या बाजूने जातो. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं भाकीत ठरवू शकत नाही. यावेळी ओव्हरपिच चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि काय झेल पकडलाय, उत्कृष्ट झेल पकडलाय क्षेत्ररक्षक राजू यांनी. असं वाटत होतं की चेंडू सीमारेषा पार चाललाय, पण राजू यांनी चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक उत्कृष्ट असा झेल पकडत असताना मोठा फलंदाज, बिग विकेट लॉस झालाय तो आडोली 40+ संघाच्या मार्फत पप्पू भाने. आणि चांगली कामगिरी झाली पप्पू भाने यांचे. तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार लगावत असताना वैयक्तिक 18 धाव्यांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आता समीकरण होतं ते 12 चेंडूमध्ये 29, तेव्हा सिक्सर आली आणि आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 23. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज. चांगला प्रयत्न होता पप्पू यांचा. न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते गोविंद नवीन बॅटर मैदानामध्ये जातील. मागच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, शेवटचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं गोविंदांनी. अवघ्या 8 धावाच खर्च केल्या. आता फलंदाजीसाठी सज्ज झाले ते गोविंद. 9 चेंडू 23ची गरज. 9 चेंडू 23ची गरज. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर काय कमबॅक केलाय गोलंदाज विकास यांनी. याच दरम्यान मिळते ती 1 धाव. 8 चेंडू 23ची गरज होती, 1 धाव झाली आणि 1 धावेने समाधान मानावं लागेल. 7 चेंडू 22ची गरज. स्ट्राईकला आता बऱ्याच वेळा नंतर येतील ते सुनील. सात चेंडू
22 धाव्यांची गरज होती आणि याच दरम्यान मिळतोय तो उपयुक्त असा चौकार आणि याच चौकाराने शेवटच्या षटकामध्ये धावा शिल्लक राहिल्या त्या 18. आता 7 चेंडू 18ची गरज. जर 3 षटकार आले तर सामना जिंकू शकतो आडवली 40+ संघ. जर 3 ते 4 चेंडू चांगले हाताळले तर सामना जिंकेन 30गाव 40+ संघ. जर झाडाला चेंडू लागला तर षटकार देण्यात येईल. मिड विकेटच्या दिशेने जो झाड आहे आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला जो लिंबाचा झाड आहे त्या झाडाला जर चेंडू लागला तर षटकार देण्यात येईल. 7 चेंडू 18ची गरज. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज योगेश. फलंदाजी करत असताना एक षटकार योगेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला नाही. 2च धावा केल्या चालेल हरकत नाही. आता 7 चेंडू 18ची गरज आहे. धावा डिपेंड करतील का गोलंदाज योगेश. 7 चेंडू 18ची गरज. समीकरण सोपं पण नाही आणि समीकरण हार्ड पण नाहीये. तुम्ही कसे प्रयत्न करता त्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. 7 चेंडू 18ची गरज. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडासा खराब पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. 2 धावेवर समाधान मानावं लागतं. धाव संख्या आहे ती 32. येणारे 5 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. जर चेंडू झाडाला आदळतो तर तुम्हाला षटकार घोषित देण्यात येईल. 5 चेंडू 16ची गरज. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग गेज घेतली. एक धाव कंप्लीट. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ही धाव मिळेल का आता नकार दिलाय फलंदाज सुनील यांनी. 4 चेंडू 15 धाव्यांची गरज. या धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी या धावा कराव्या लागतील. 2 मोठे फटके आता सामना तुम्हाला वाचवू शकतो. काटे 40+ विपक्ष आसदे 40+ संघ. या 2 संघांच्या दरम्यान आसदे 40+ संघ विपक्ष काटे 40+ संघ. या 2 संघां दरम्यान नेक्स्ट मॅच असेल तर पाहूयात. शॉर्ट पिच चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढला. हवेचा वेग आहे. एक धाव कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकास यांचा आणि फेकी सुद्धा देखील अचूक होती. फलंदाज बाद झाले ते गोविंद. चांगला चेंडू कलेक्ट केला विकास यांनी आणि तेवढीच अचूक फेकी सुद्धा पाहायला मिळाली विकास यांची आणि फलंदाज बाद झालाय तो गोविंद. आता समीकरण आहे ते 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. म्हणजे कंपल्सरी 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव किंवा 3 चौकार तुम्हाला आता मारावे लागतील. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. एखादा चांगला चेंडू फेकावा लागेल गोलंदाजी करत असताना योगेश यांना. सामना दोनच्या बाजूने समान आहे. बॅटर नवीन गेले ते शरद न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना 3 चेंडू 14ची गरज. फुलटॉस चेंडू होता. भिरकावून दिला. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना येथे उपयुक्त असा षटकार. आता 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. सुनील यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीत. तर पाहूया आता 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. मी आधीच म्हटलं होतं 2 षटकार 1 दुहेरी धाव सामन्या जिंकून देऊ शकतो आडोली 40+ संघाला. त्यामध्ये 1 षटकार तर आलाय. तर पाहूया आता 2 चेंडू 8ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना 2 चेंडू 8ची गरज. शरद आणि सुनील यांच्यामध्ये थोडंसं सल्ला मसलत होत असताना 2 चेंडू 8 धावा. या धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. 2 चेंडू 8ची गरज आहे. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन आता तरी झालेली आहे आणि सुरुवातीचा अंत कसा होतो याप्रमाणे बघूया आता आपण. 2 चेंडू 8ची गरज. पुन्हा एकदा चेंडू पंच एजी थोडेसे वळालेले दिसतात तर पाहूया चेक करतात काय होतंय. वाईड आहे का नाहीये हे थोड्याच वेळात तुम्हाला पंच एजी सांगतील किंवा नो आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. पट्टीच्या जर बाहेरून चेंडू गेला असेल तर तुम्हाला नो देण्यात येईल.
तर पाहूया दोन्ही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करत असताना वाकलन 40+ नितीन आणि वाईट घोषित करण्यात आलाय. एक उत्कृष्ट असे क्रिकेटर नितीन वाकलन 40+ मधून सातत्याने चांगली कामगिरी राहिली आणि त्याचप्रमाणे सातत्याने चांगली कामगिरी राहिली वडवली 40+ मधून एजी यांची 7. तर 2 चेंडू 7ची गरज आहे. आता समीकरण थोडंसं आता वाईट आहे. पंचांचा इशारा येतो. एजी आमचे ऑफिशियल पंच प्रमुख पंच. थांब 2 चेंडू होते आता. 2 चेंडू 7ची गरज. 2 चेंडू 7ची गरज. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. एक धाव कंप्लीट आहे. स्लिप मध्ये चेंडू गेला. एक धाव झाली. दुसरी धाव घेण्याचा आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव तर मिळाली पण ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव घेत असताना फलंदाज बाद होते तो शरद. आणि आता सामना आलाय तो 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. काय सामना रंगलाय मित्रांनो. जो सामना असा वाटत होतो की तिसगा 40+ संघ आरामात जिंकेन तोच सामना आला. आता 1 चेंडू 6 धाव्यांवर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना गेलाय. मी आधीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये तुम्ही भाकीत करू शकत नाही शेवटचा चेंडू पडेपर्यंत. जर काय असेल ते दोन्ही पंचांनी सल्ला मसलत करून घ्या. 1 चेंडू 6ची गरज आहे. स्ट्राईकला येते सुनील. नाही त्यांनी पण थांबलेला पण त्यांनी क्रॉस नव्हता सोडली तेव्हा दुसऱ्यानी सोडली पण तो क्रॉस नव्हता झाला दोन्ही. आणि क्रॉस नव्हता तेव्हा ते जर चेंडू सुटला असेल तर तुम्ही धावू शकता आणि चेंडू गॅदर केला नव्हता त्यामुळे
काय निर्णय असेल याची त्वरित कळवा. का असोसिएशन आहे, तुम्ही सल्ला मसलत करू शकतात, कारण कोणाही अन्याय नको व्हायला. कारण एक चेंडू 7 धावेची गरज आहे. लाईव्हला तुम्ही पाहू शकता जर काय असेल, पण लाईव्हला कधी कधी चेंडू निसटतो, त्यामुळे कॅमेरा एकच आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे लाईव्हवाल्यांवर पण प्रेशर नको. तुमचं काय असेल ते तुम्ही बघा, कारण एक कॅमेऱ्यामध्ये तुम्ही नीटचा डिसिजन देऊ शकत नाही, त्यामुळे एकावर अन्याय होतो. आणि लाईव्हमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्या वेगळ्या विरुद्ध दिसतात आपल्याला, तर काय सल्ला मसलत करून घ्या. जो निर्णय असेल ते पंच आमच्यापर्यंत कळवतील. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल, वादविवाद करू नका. जो नियम असेल तो पंचांचा असेल तो, तर थर्ड अंपायरला रेफर करण्यात येते का बघा. बघा एकदा तुमच्या मनाच्या तसल्लीसाठी बघून घ्या, उगाच कोणावर अन्याय नको, एकदा बघून घ्या. तर याच दरम्यान आम्ही काटे 40+ आणि त्याचप्रमाणे बॉल सुटले.
आता सुटले आता धावले ते काटे 40+ चे तो धावत टीमचे तो धावत क्रॉस नव्हता झाला तो बघ थांब तर दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे आता. त्यामुळे आता काय निर्णय तो कळवा. कारण ओमसाई MTC लाईव्ह मी आधीच म्हटलं होतं क्लिअरिटी विथ क्वालिटी नेहमीच ओळखली जाते MTC वाहिनी. आणि दूध का दूध पाणी केलंय MTC वाहिनीने दाखवलंय की ओव्हरथ्रो आहे आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल तो शरद. त्यामुळे स्ट्राईक असेल ते सुनील यांना आणि समीकरण आहे 1 चेंडू 6 धावेचं. तर आता न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते बॅटर कोण गेला नवीन तर 1 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. तर पाहूया सुनील की योगेश आता कोण आपल्या संघाला सामना विजय करून देतो. सुनील यांनी जर षटकार लगावला तर सामना जिंकेन आडवली 40+ संघ आणि जर डॉट चेंडू टाकला तर सामना जिंकेन 30 गाव 40+ संघ. दूध का दूध पाणी का पाणी झालंय MTC लाईव्ह वाहिनीवर. आणि आता सामना आहे 1 चेंडू 6 धावेची गरज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. काय सामना रंगलाय शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगलाय. 1 चेंडू 6 धावेची गरज. गोलंदाजीसाठी सज्ज योगेश. तर स्ट्राईक एंडला सुनील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि स्लॉट मध्ये चेंडू होता आणि पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने आणि सामना संपवलाय ते MS धोनी स्टाईलने आणि लगावलाय तो विजयी षटकार 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 आणि सामना जिंकून दिलाय सुनील यांनी. त्यांच्याकडे धमक होती चमक होती आणि सामना जिंकून दिलाय आडोली 40+ संघाला. तर याच दरम्यान आता पुढच्या मॅचची नाणेफेकी होते आणि मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय सुनील यांना ज्यांनी सामना खेचून काढलाय आणि नाबाद 17 धाव्यांची एक मॅरेथॉन इनिंग केले आणि संघ जिंकलाय तो आडवली 40+ संघ. आणि याच दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतोय आम्ही काटे 40+ संघ. ज्या काटे 40+ संघाने 40+ क्रिकेटला वेगळी उंची निले तोच संघ आणि त्याच संघासमोर फाईट करेन तो मोठा गाव 40+ संघ. दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकी होत असेल. आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करत आहोत. काटे 40+ विपक्ष मोठा गाव 40+. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल केलाय आणि